राज्य संपर्क अधिकारी निलेश पाठक सर, क्षेत्रीय संचालक डॉक्टर अजय शिंदे सर, तसेच सर्व विद्यापीठाचे संचालक व एरिया कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर यांचं मुंबई विद्यापीठातर्फे स्वागत. जेव्हा हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला तेव्हा विजय कुकरेजाजींनी ही संकल्पना जेव्हा मांडली आणि या संकल्पनेमध्ये योग हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. योगचं काय महत्व आहे या बाबतीत मी वेगळी संकल्पना नाही सांगणार, हे भूषृत आहे. 2014 साली इंटरनॅशनल डे ऑफ योगा भारताने जाहीर केल्यानंतर आजपर्यंत आपण बऱ्याच कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी घेतलेला आहे. पण एक संकल्पना की लोकांपर्यंत योग्य नॉलेज, योग्य ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं नेचरोपॅथी आणि आरोग्य केंद्र यांनी एक वसा उचललेला आहे. तेच पुढे घेऊन जाण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की ज्या या 50 दिवसामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज सरांनी ऑर्गनाईज केलेले आहेत आणि आपण ज्या काही ॲक्टिव्हिटीज सगळ्यांना देणार आहोत ह्या माध्यमातून, दर दिवशी 45 मिनिटाचं जे लेक्चर होणार आहे त्याच्यामधलं सगळ्यांना काही ना काहीतरी योगाबद्दल आणि योगासनांबद्दल आणि त्यांचे महत्वांबद्दल सांगण्यात येणार आहे. ते जनसामान्यांपर्यंत ॲज अ NSS व्हॉलेंटियर किंवा ॲज अ सामान्य स्वयंसेवक किंवा शिक्षक जेही असतील, कार्यक्रमाधिकारी आहेत, त्यांनी ही लोकांपर्यंत ही संकल्पना कशी पोचवावी, हे ज्ञान कसं पोचवावं याबद्दल आपण काम करणार आहोत. त्यामुळे या 50 दिवसामध्ये येणाऱ्या 21 तारखेपर्यंत आपण नॉलेज गेन करूया आणि ते लोकांपर्यंत कसं जाईल आणि ते योग्य पद्धतीचं कसं जाईल याकडे आपण लक्ष देऊया. मी कुकरेजाजी आणि पाठक सरांचं विशेष धन्यवाद देतो, कारण की हा फॉलोअप घेणं चंद्रकांत दादा पाटलां, माननीय मंत्री पाटील दादा पाटील जे आहेत, त्यांनी यामध्ये फार पुढाकार घेऊन पुढे मुलांना याचा फायदा कसा होईल हे सांगितलं आणि त्यामुळे आपण सर्वांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आयोजित करतोय. या सगळ्याचा सर्वांना फायदा व्हावा ही इच्छा आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी यातनं जास्तीत जास्ती प्रेरणा घेऊन पुढे 21 तारखेपर्यंत जी ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्या एरियामध्ये, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आयोजित कराव्या, हीच एक विनंती आहे. सर्वांना शुभेच्छा आणि आयोजकांना जीवन सर आणि सर्वच जे आयोजक आहेत त्या सर्वांचं धन्यवाद. पुढील सूत्र विचारे सरांकडे.